हॅलो एव्हरीवन. सो आज आपण आहे ना स्मोकी असं वांगं करणार आहोत. तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्या घरी हे वांगं कसं बनवतात. सो आमच्या घरी जसं बनवतात, सिंपल, इझी अँड टेस्टी. सो तुम्हाला ते बनवून दाखवते मी. सो त्यासाठी पहिलं तर आपलं जे वांगं आहे त्याला मस्तपैकी मध्ये कापून घ्या आणि त्याच्यामध्ये मग आहे ना जसं मी ठेचून लसूण सोलायची गरज नाही आहे, डायरेक्ट ठेचा. आणि मग त्याच्यामध्ये 2 मिरच्या मी कापून टाकल्यात त्याच्यामध्ये. सो नंतर मग ते व्यवस्थित भाजायला ठेवा. व्यवस्थित चारी बाजूने त्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्या घरी कसं करतात. ओके. आणि मग हे भाजता आहे ना आपण साईडला व्यवस्थित बारीक बारीक कांदा चिरायचा आहे. आम्ही ॲक्च्युली डब्याला नेणार आहे, सो त्याच्यामुळे फोडणी देऊन मी नेणार आहे, म्हणजे खराब नको व्हायला वांगं. सो तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली भाजल्यावरती त्याची वरची साल काढायची आणि मग कच्चा कांदाच आपण बारीक बारीक चिरायचा, तोच वरती टाकायचा, त्याच्यामध्ये मिक्स करायचा. हिरवी मिरची बारीक बारीक कापून घ्यायची आणि हळद आणि मीठ आणि मग तसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ते पण छान लागतं जर तुम्हाला इन्स्टंट तसं घरी खायचं असेल तर. पण डब्याला नेत असेल तर हे असं करून बघा, जेणेकरून वांगं खराब नाही होत. ठीक आहे. आणि मग आपण इथे मस्तपैकी कापून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मी चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घेते, तर ना ते स्मोकी टेस्ट येते नंतर प्रॉपर भाजून घेतलं ना वांगं की, म्हणून. सो व्यवस्थित भाजून घ्या. आणि प्लीज तुम्हाला सवय नसेल डायरेक्ट पकडून हे करायचे तर तुम्ही कपडा किंवा चिमटा घेऊन ते हे करा, कारण मी डायरेक्ट हाताने करते तर तसं ट्राय नका करू, हात भाजू शकतो. त्याच्यानंतर चारी बाजूनी वांगं तुमचं भाजून झाल्यावरती ना थोडंसं थंड व्हायला ठेवून द्या. अति थंड व्हायची गरज नाही आहे, कारण जास्त थंड झालं ना मग त्याच्या साला निघणार नाहीत. सो नॉर्मल जेवढं आपल्याला त्याची साल काढता येईल एवढं नॉर्मल थंड झालं की साईडला घ्या. आणि नंतर मग ना तोपर्यंत आपण ते फोडणीची तयारी करूया. सो त्यासाठी हे थंड झालं आहे, थोडंसं साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत मी कोथिंबीर पण कापून घेते. कोथिंबीर पण मस्त जास्त टाकला तर टेस्ट मस्त येते त्या वांग्याला. आम्ही भरलेलं वांगं बोलतो आपण. भरलेलं वांगं म्हणजे ते छोटे वांगे असतात त्याला पण बोलतो, त्याला पण वांग्याचं भरीत असं बोलूच शकतो. सो मी कोथिंबीर मस्त मस्त कापून घेतले. अशा ना भाज्या कापताना सॅटिस्फाईंग वाटतं, मस्त बारीक बारीक कापल्या की. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतो की नाही हा वांगं, आणि ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो इथे थोडंसं नॉर्मल थंड झालं आहे. मी काढून घेतलं त्याच्या ब्लॅक कलरचे जे वरची साल आहे ती काढून घेतली. आरामात काढा. तुम्ही बघू शकता तो गरम आहे, मला सवय आहे त्याच्यामुळे मला काढायला येते. तुमची आई वगैरे किंवा असतील सो त्यांना काढायला सांगा, किंवा नॉर्मल थोडं थंड झाल्यावर काढला तरी चालेल, काही इश्यू नाही. त्याचं दांडावरचं कापून घेतला आणि मग त्याला मस्त असं मॅश केलं चाकूनेच. मॅशरने वगैरे करायची गरज नाही, कारण ते व्यवस्थित शिजलेलं असतं, ते मॅश होऊन जातं भाजी करताना पण हे असं त्या कढईमध्ये आपल्या फोडणी देताना टाकायचं आहे त्यासाठी. मग घरी बनवाल ना तेव्हा हे असं फक्त मॅश करायचं. वरती मस्त कच्चा कांदा जो आपले कापला आहे बारीक बारीक तो टाकायचा. मिरची ऑलरेडी टाकले, लसूण ऑलरेडी टाकले, त्याची टेस्ट त्याच्यामध्ये गेलेली आहे भाजताना. सो गरज नाही आहे फोडणी वगैरे द्यायची घरी असताना. तरी पण तुम्हाला तसंच खायचं असेल जसं मी बनवते तसंही करू शकता, ती पण टेस्ट मस्त लागते. तर मस्त हे बारीक बारीक तुम्ही बघू शकता त्याचं मॅश करून घेतलं आहे मी, जेवढं होईल तेवढं मॅश करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण मग आता ना फोडणीच्या तयारीला लागूया. सो पॅनमध्ये मी मस्त तेल टाकला. तुम्ही अशी फोडणीचा जेव्हा आवाज येतो ना तेव्हा किती भारी वाटतं बघा. जिरं टाकलं आहे मी, कढीपत्ता टाकला, तशी तंतून उडते अशी मस्त फोडणी, तर छान वाटतं, ते सॅटिस्फाईंग वाटतं. नंतर मग कांदा चिरला तो टाकला आहे. जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, खूप इझी आहे. 4-5 इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी मस्त होते. त्याला शॅलो फ्राय करून घ्या मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये ना नंतर ना मी हळद पण टाकले, हळद आणि मीठ टाकलं आहे. सॉरी, ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं राहून गेलं. आणि आपलं जे वांगं आहे कापून झालं आहे ते टाकलं आहे. सो आपली मस्त भाजी ना रेडी आहे. वरतून भरपूर कापलेली कोथिंबीर आहे ती टाकून द्या आणि डब्याला मस्त न्या, मस्त खा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.